मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबियांची भेट. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणबोटे कुटुंबियांचं सांत्वन. पहलगाम हल्ल्यात कौस्तुभ गणबोटे यांचा झालेला मृत्यू. मुख्यमंत्र्यांनी घेतली संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात जगदाळेंचा झालेला मृत्यू. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नी आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी. आसावरी जगदाळे यांना शासनाचा शौर्य पुरस्कार मिळायला हवा. शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील काश्मीरी विद्यार्थ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. महाराष्ट्रात दुसरं घर, काश्मीरच्या विद्यार्थ्यांची भावना. विद्यार्थ्यांची काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. काश्मीरमध्ये अडकलेले 31 प्रवासी अकोल्यामध्ये सुखरूप परतले. भाजप आणि वंचितच्या कार्यकर्त्यांकडून सर्व प्रवाशांचं स्वागत. मुंबईहून विशेष बसने सर्व प्रवाशांना अकोल्यात आणण्यात. पहलगाम हल्ल्यानंतर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा बंदी आदेश लागू. येणाऱ्या प्रत्येक भाविकांसोबत असलेलं सामान बॅग स्कॅनरमधून तपासलं जात आहे. पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरून टीआरएफचं दहशतवादी संघटनेचं घुमजाव. आधी जबाबदारी स्वीकारणाऱ्या टीआरएफने आता जबाबदारी नाकारली. यासंबंधीचं पत्रकही केलं जारी. लेफ्टनंट जनरल मनोज कुमार यांची भारतीय लष्कराच्या खडक कोअरला भेट. खडक कोअरचे जवान अत्यंत आक्रमक आणि चपळतेसाठी ओळखले जातात. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेव्हीची सूचक पोस्ट. 5 युद्धनौकांचा फोटो एकत्र दाखवण्यात आलाय. पॉवर इन युनिटी, प्रेझेन्स विथ पर्पज अशी कॅप्शन. आम्ही कधीच सिंधू कराराच्या बाजूने नव्हतो. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचं वक्तव्य. हा करार म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या लोकांवर अन्याय असल्याचंही अब्दुल्लांचं वक्तव्य. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची यादी तयार. एकूण 14 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती. या सगळ्यांचा शोध सुरू. जम्मू काश्मीरमध्ये आणखी 3 दहशतवाद्यांची घरं पाडली. पुलवामा, कुलगाम, शोपिया भागात होती दहशतवाद्यांची घरं. हल्ल्याशी संबंधित एकूण 5 दहशतवाद्यांची घरं पाडली. शोपियांच्या छोटीपुरामधील शाहिद अहमद कुट्टीचं घर उद्ध्वस्त. शाहिद अहमद हा लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी संघटनेत सक्रिय. शाहिदचा भाऊ देखील 2 वर्षांपासून तुरुंगात. मुश्ताकाबाद माछिलमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त. मोठा शस्त्रसाठा जप्त. विशेष ऑपरेशन्स ग्रुप, कॅम्प माछिल आणि भारतीय लष्कर यांची संयुक्त कारवाई. सैफुल्ला कसुरीच्या आदेशाने पहलगामचा कट लष्कर ए तोयबाच्या 5 कमांडर्सनी रचल्याची माहिती. फेब्रुवारीतच हल्ल्याचं नियोजन. काश्मीरमध्ये मिरपूर आणि रावळकोट शहरात कट रचला गेल्याची माहिती उघड. पंजाबच्या अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणं सुरू. आतापर्यंत 229 जणांना पाठवलं परत. 392 भारतीय स्वदेशी. पहलगामला झालेल्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. 22 एप्रिलचा व्हिडिओ. हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू. भारताने पाणी अडवलं तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची दरपोक्ती. भारताच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस-तोड उत्तर देण्याची भाषा. भारताने सिंधू पाणी वाटप करार रोखल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर भाषा. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टोंची भारताला धमकी. सिंधू नदीत पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त असेल, भुट्टोंची धमकी. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागार 30 एप्रिलला भारत सोडणार. भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीत सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश. भारताने इस्लामाबाद येथील आपले लष्करी सल्लागार माघारी बोलवले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन. रात्रभर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार. गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून 2 वेळा सीमेवर गोळीबार. भारताकडून अटारी वाघा बॉर्डर बंद. मात्र त्यानंतरही पाकिस्तानी अधिकाऱ्याचा वाघा बॉर्डरवरून जाण्याचा अट्टहास. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा त्यासाठी अर्ज. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं नाव नकाशावर राहणार नाही. मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला संताप. गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण बहुमताचं सरकार आहे, तरी सत्ताधारी दहशतवाद का संपू शकले नाहीत? रोहिणी खडसेंची एक्सपोस्ट. हल्ला झाला त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा का नव्हती? खडसे यांचा सवाल. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश अस्वस्थ. पंतप्रधान या घटनेला नक्कीच उत्तर देतील. भाजप खासदार हेमा मालिनी यांना विश्वास. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर. मुंबईत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली. मुंबईमध्ये एकूण 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नाशिकच्या रवींद्रनाथ विद्याप्रसारक मंडळाच्या संचालकांची धाकधूक वाढली. कितीही अडथळे आली तरी शिक्षणाची कवाडा खुली करण्यासाठी काश्मीरमध्ये महाविद्यालय सुरू करण्याचा निर्धार.
रायगडच्या नागोठणेमध्ये पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध, हातात तिरंगा घेऊन बाजारपेठेत रॅली काढत निषेध व्यक्त. गोंदियामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बंदची हाक, भाजी विक्रेत्यांनी हाताला काळ्या फिती लावत हल्ल्याचा केला निषेध. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ यवतमाळच्या पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा, देशातल्या सुरक्षेच्या बाबतीत कडक पावलं उचलावीत अशी मोर्चाद्वारे मागणी. नाशिकच्या चांदवड शहरात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून बंद, अर्धा दिवसच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, शहरातील बाजारपेठेमध्ये सर्वत्र शुकशुकाट. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना अहिल्यानगरमध्ये श्रद्धांजली, यावेळी मुस्लिम बांधवांकडून काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध. पंढरपुरात मुस्लिम बांधवांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, पाकिस्तान विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. शिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांचं काळ्या फिती बांधत आंदोलन, पाकिस्तानी ध्वज जाळून केला पहलगाम हल्ल्याचा निषेध. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत मुस्लिम बांधवांचा निषेध मोर्चा, पाकिस्तानचा झेंडा जाळून व्यक्त केला निषेध. सोलापुरातल्या करमाळ्यात पहलगाम हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्या अझहर शेखला अटक, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.